नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. कोणी नाही हे पाहून तृप्ती गुपचूप भाग्यश्री आणि प्राजक्ताच्या खोलीमध्ये जाते. पण इकडे प्राजक्ता सगळं किचन आवरून घेते. इकडे चारुलतासुद्धा तिचं काम आवरत असते. त्याच वेळेस तिची आई त्या ठिकाणी येते आणि ती सांगते की उद्याची सगळी तयारी झाली आहे ना, या दोन्हीतला एक हार निवड बरं. तेव्हा चारुलता जास्त चमकणारा हार निवडते आणि तिची आई म्हणते, बघ तू सुद्धा फसलीस की नाही. हे जे जास्त चमकतोय ना तो हार खोटा आहे आणि दुसरा जो चमकत नाही ना तो खरा आहे. 100 नंबरी सोनं आहे ते. आणि बघ ना, आपल्या घरामध्ये सुद्धा प्राजक्ता म्हणजे हे चकचकणारं सोनं आहे जे की खोटं आहे आणि आपण सगळे त्याच्यावरतीच भुलतो. मागे कौशिकच्या वेळेस काय झालं पाहिलंस ना तू. भाग्यश्रीसोबत ती अवलक्षणी मुलगी उभी राहिली ना, मग तिला डावलून पुन्हा दोघींमध्ये तुलना झाली की नाही आणि आपल्या भाग्यश्रीचं लग्न मोडलं. तेव्हा चारुलतालासुद्धा तिचं म्हणणं पटत असतं. तेव्हा तिची आई सांगते, अगं अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू उद्याच्या कार्यक्रमामध्ये प्राजक्ताला भाग्यश्रीजवळ येऊ देऊ नकोस. कारण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा भाग्यश्रीसोबत ती प्राजक्ता होती तेव्हा तेव्हा दोघींमध्ये तुलनाच झाली आहे आणि मला नाही वाटत की जे तुझ्यासोबत झालं तेच आता आपल्या भाग्यासोबतसुद्धा व्हावं. तुला आठवतं आहे ना तुझ्या लग्नाच्या वेळेस किती अडचणी आल्या होत्या ते. चारुलता म्हणते, हो आठवतं आहे ना. 17 मुलांनी रिजेक्ट केलं होतं मला आणि तो नकार पचवणं माझ्यासाठी किती अवघड झालं होतं, किती अवघड परिस्थिती होती हे सुद्धा सगळं आठवतं आहे. तेव्हा तिची आई म्हणते, मग हेच आपल्या भाग्याच्या वाट्याला येऊ नये ना, म्हणूनच मी म्हणते आहे त्या मुलीला भाग्यापासून दूर ठेव. यातच आपल्या मुलीचं भलं आहे. थोडी तरी स्वार्थी हो ना गं. आता चारुलासुद्धा तिचं म्हणणं पडतं. इकडे तृप्ती गुपचूप भाग्यश्रीच्या खोलीमध्ये येते. ती गाढ झोपलेली असते आणि तिच्या गाड्यामध्ये इयरफोनसुद्धा असतात. आता ही कपाटाची चावी घेते. इकडे चारुलता प्राजक्ताकडे येते. प्राजक्ता विचारते की मामी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मेनू काय करायचा आहे. मी आत्ताच सगळी तयारी करून ठेवते आणि हॉल वगैरेसुद्धा सगळं स्वच्छ करून ठेवते म्हणजे उद्या घाई नको व्हायला ना. आणि भाग्यालासुद्धा तयार करायचं आहे ना. तेव्हा तिची मामी म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे. मी तृप्तीला सांगितलं आहे, ती तिला तयार करेल. प्राजू विचारते, मग गोडाचं काय करायचं आहे ते मी बनवू का. तेव्हा तिची मामी म्हणते की नाही, ते सुद्धा मी कौस्तुभला आणायला सांगितलं आहे. राजू तिला जे जे काही विचारते त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्याचं चारुलता टाळते. आता प्राजू म्हणते, मग माझ्यासाठी काहीतरी काम असेल ना. तेव्हा चारू म्हणते, आहे ना, सगळ्यांसाठी मी काहीतरी कामं ठरवून दिली आहेत आणि तुझ्यासाठीसुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे. आज एक मामी म्हणून नाही तर एक आई म्हणून मी तुझ्याशी बोलते आहे. माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, करशील ना तू. प्राजू आनंदानेच म्हणते की हो करेल ना, तू फक्त सांग मामी काय करायचं आहे. तेव्हा चारुलता म्हणते की उद्या तिला पाहुणे बघायला येणार आहेत, मग तू भाग्याच्या आसपाससुद्धा राहू नकोस, कारण हीच माझी इच्छा आहे. माझ्यासाठी तू एवढं तर करू शकतेस ना. कारण कौशिकच्या बाबतीत जे काही झालं ते पुन्हा मला व्हायला नको आहे. कारण तू जर तिच्या आसपास असशील ना तर पुन्हा दोघींमध्ये तुलना होणार. देवाने तुला सगळंच दिलं आहे गं, म्हणजे रंगरूप दिलं आहे आणि तू भाग्यापेक्षा वयाने लहान आहेस. त्यामुळे तुला काय थोडा उशीर झाला तरीसुद्धा चालू शकतं. पण भाग्याचं तसं नाही ना. तिला आता जास्त उशीर करून जमणार नाही आणि तिचं लग्न जमवायला अडचणी येऊ शकतात. ते फक्त तुझ्यामुळे. कौशिकच्या बाबतीमध्ये जे झालं त्यांनी भाग्याला डावलून तुला पसंत केलं. उद्या जे लोक येतील त्यांनीसुद्धा तसंच केलं तर, कारण त्यांनी भाग्याचा फोटो पाहून तिला होकार दिला आहे. पण त्यांच्यासमोर तू गेल्यानंतर त्यांचा विचार बदलला तर मला माझ्या मुलीची काळजी वाटते. आज लहानपणापासून प्रत्येक वेळी तुमच्या दोघींच्या तुलनेमध्ये तुलाच झुकतं माप मिळालेलं आहे. हे मी लहानपणापासून पाहत आली आहे. मग त्यावेळेस एका आईचं मन काय म्हटलं असेल. मी प्रत्येक वेळी मनामध्येच झुरत राहिली आहे. पण आता नाही, मला माझ्या मुलीचं भवितव्य पाहावंच लागेल ना. तू हवं तर याला माझा स्वार्थ म्हण, पण मला माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी एवढं करावंच लागेल.
प्राजू म्हणते, मामी एवढंच ना, मग मी नाही थांबणार भाग्यासोबत. मी भाग्यासाठी काहीही करायला तयार आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आणि प्राजू तिच्या मामीचा हात हातामध्ये घेऊन तिला वचन देते की माझ्यामुळे कधीही भाग्याच्या आयुष्यामध्ये कुठलेच प्रॉब्लेम होणार नाहीत. आता चारू तिच्याकडून तसं वचन घेते आणि लगेच तिथून निघून जाते. प्राजूला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. ती मनातच म्हणते, मामी भाग्यासाठी मी जीवसुद्धा द्यायला मागे पुढे बघणार नाही. भाग्य मला माफ कर, मी तुला माझी पाठ राखीन म्हणते ना, पण उद्या मी तुझी साथ नाही देऊ शकत गं. आता इकडे तृप्ती कपाटाची चावी घेते आणि तेवढ्यात खुर्चीचा आवाज होतो. ती घाबरूनच टेडी बेअरच्या पाठीमागे लपते. पण भाग्याच्या कानामध्ये हेडफोन असतात, त्यामुळे तिला काही ऐकूच येत नाही. आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन ती पुन्हा कबड उचकते आणि त्यातून सगळे पैसे बाहेर काढते. एवढे सगळे पैसे पाहून तिचे तर डोळे चमकतात. प्रचंड खुश होते आणि आनंदामध्ये तशीच निघून जायला लागते. नंतर तिच्या लक्षात येतं की अरे, आपण तर कपाट उघडंच ठेवलं आहे. ती पुन्हा माघारी फिरणार, पण तितक्यात तिला प्राजूच्या येण्याची चाहूल लागते आणि ती तशीच तिथून निघून जाते. प्राजक्ता आता खूप रडत असते. ही तृप्ती जेव्हा खोलीत येते तेव्हा कौस्तुभ झोपलेला असतो. ती स्वतःशीच म्हणते, बरं झालं यालाही चांगली गाढ झोप लागली आहे. आणि ती सगळे पैशांच्या गड्ड्या ती गादीच्या खाली लपवून ठेवते आणि स्वतःशीच म्हणते की तृप्ती, आता तू कर्जमुक्त झालीस हं, आणि शांतपणे झोपून घेते. आता इकडे प्राजू जेव्हा आतमध्ये येते तेव्हा ती प्रचंड रडत असते, कारण तिला सतत मामीने बोललेले शब्द आठवत असतात आणि ती आता उद्या भाग्याला काय उत्तर देणार हेही तिला कळत नसतं. तितक्यात रडताना तिच्या डोळ्यातील पाणी भाग्याच्या गालावरती पडतं आणि ती झोपेतच म्हणते, काय झालं प्राजू, तू अजून झोपली नाहीस का? झोप बरं चल. तेव्हा प्राजू काहीच बोलत नाही आणि हो झोपते असं म्हणते आणि दोघीही झोपी जातात. मात्र भाग्या तिच्या खांद्यावरती झोपेतच हात टाकते आणि प्राजूला रडू अनावर होतं. ती तोंड दाबून रडू लागते. आता दुसऱ्या दिवशी गुरुजी सुलक्षणाकडे येतात आणि तिला सांगतात की एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भाग्यश्रीसाठी मी स्थळ शोधलेलं आहे आणि आज तिकडचे लोक लग्न जमवण्यासाठी त्यांच्या घरी येणार आहेत. आता सुलक्षणाला फार आनंद होतो. गुरुजी असंच काम करत जा आणि इथून पुढे सगळ्यात चांगल्याच बातम्या ऐकायच्या आहेत मला. ती त्यांना पुन्हा एक पैशाचं पाकिट देते आणि म्हणते की घ्या हो, अशी आणखी खूप पाकिटं ठेवली आहेत, तुमच्यासाठी आहेत, लाजू नका. तेव्हा गुरुजी ते पैशाचं पाकिट घेतात. सुलक्षणा त्यांना सांगते, जोड्या स्वर्गात बनलेल्या असतात, देव तो ठरवतो. हे मात्र जरी खरं असलं तरीसुद्धा या भाग्यश्रीच्या लग्नाची गाठ ही सुलक्षणा ठरवतीये, या गोष्टीची कानोकान कुणालाही खबर लागता कामा नाही. खास करून प्राजक्ताला तर याची अजिबातच भणक लागली नाही पाहिजे. एकदा का भाग्यश्रीचं लग्न जमलं, मग मी आलोक आणि प्राजक्ता यांच्या लग्नाची बोलणी करायला मोकळी होईल. तितक्यात प्राजक्ता त्या ठिकाणी आलेली असते. ती गेटमध्ये प्रवेश करते. आता तिने या दोघांचंही बोलणं ऐकलं असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला प्राजक्ता आणि आलोक या दोघांचीही भेट होताना सुद्धा दिसणार आहे. कशी होणार या दोघांची भेट हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.